मवियामध्ये वंचित आघाडी सहभागी होणार? जागा वाटपावरून मवियात धुसफूस. कोणकोणत्या जागेवरून मतभेद? 48 जागांचे वाटप कसे होणार? कुणाला किती जागा मिळणार? या सगळ्या प्रश्नांवरून राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीतही पंतप्रधान पदाचा चेहरा आणि जागा वाटप याविषयीच्या वाटाघाटींनी जोर पकडला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप नेमकं कसं असेल याविषयी चर्चेला सुरुवात झाली आहे. या संदर्भात आघाडीच्या बैठकीतही चर्चा होत असून त्यात नेमकं काय ठरतंय याबाबत उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत भाष्य केलंय. तसंच खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय, तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते, वंचितचे नेते, आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न. वेगळा फॉर्म्युला म्हणतात 12-12-12 नाही, असं कुठे माझ्याकडे. साहजिकच आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास वाजायला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका 30 एप्रिलच्या आत करतील, कारण त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल, 30 एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं, असं माझ्या कानावर आलं, मला माहीत नाही. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित झालेली आहे. जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः, माझ्यासोबत संजय पण होते, खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत. दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल. इकडे ज्या काही बातमी येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका, कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही. मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत, त्यांचे प्रमुख नेते आहेत, ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही. तीनही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात अत्यंत चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे. तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्या आणि या काही लोक ज्या अफवा पसरवतात त्याच्यावर जाऊ नका. 48 जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल. आमचं सूत्र पहिल्यापासून आहे, जिंकेल त्याची जागा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.